उजळण्या आला, समरी लाभली त्याला लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले। महायुति प्रचार कार्यालय नेरुल में बेलापुर विधानसभा के विधायक मंदा म्हात्रे व शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा ने प्रचार सभा में नागरिकों के साथ संवाद साधते हुए कहा कि थाने लोकसभा के उम्मीदवार नरेश मस्के को इस बार भारी बहुमत से जिताना है और साथ ही महायुति के कार्यकर्ताओं और पदाधिकारी को कहा कि समय बहुत कम है, ज़्यादा से ज़्यादा लोगों को मिले और प्रचार करिए, हम तुम्हारे साथ हैं, जो ज़रूरत पड़ेगी हमसे बोले, उसे पूर्ण रूप से पूरा करने का वादा किया है। वेगवेगळ्या समाजाचा मस्के साहेबांना मिळतो आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप जमेची बाजू आहे। या ठिकाणी विजयने हा जो कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने, सर्व पक्षांच्या सहकार्याने या ठिकाणी ठेवला, त्याच्याबद्दल विजय, त्यांचे सगळे सहकारी, या भागातले महायुतीच्या सगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। आता आपल्याला फक्त सभा संमेलन चर्चा करून उपयोग नाही, या सगळ्या गोष्टी आपण अशासाठी करतो की वातावरण निर्मिती झाली पाहिजे, समोरचे काय बोलले तर त्याला उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, किंवा आपला उमेदवार कसा चांगला आहे, मोदी साहेबांनी काय काम केलं आहे, शिंदे साहेबांच्या सरकारने काय काम केलं आहे, आपल्या कुठल्या अडचणी दूर झाल्या आहे, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमच्या पुढे सामान्य जनतेमध्ये मतदारापर्यंत पोहोचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे। 6 दिवसामध्ये मी सगळ्यांना सांगतो, तुम्हालाही सांगतो की सगळी कामं बाजूला ठेवून सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फक्त आणि फक्त नरेश मस्केंसाठी जास्तीत जास्त लोकांचं मतदान कसं होईल एवढंच डोक्यामध्ये ठेवून काम करा। आपल्याकडे कोण बघतंय, आपण गेलो तरी ठीक, नाही प्रचार केला तरी ठीक, काय फरक पडतोय, निवडूनच येणार आहे, ही भूमिका ठेवू नका। जो काम करत नाही, 10 वर्ष मोदीजीने ज्या योजना राबवल्या, अटल बिहारी आपला सेतू बनवला, समृद्धी मार्ग, मेट्रो, विमानतळ, हे आपल्या इथं सुविधा सांगते, देशात तर खूप काम केलेलं आहे त्यांनी। पण आज आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या कुटुंबासहित जाऊन मतदान करायचंय, फोटो काढायचाय, सेल्फी काढा, काही काढा आणि तो पोस्ट करा की आम्ही उत्सव, मतदानाचा उत्सव आम्ही साजरा करत आहोत। आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या शेजारी पाजारी महिलांचा ग्रुप एक ड्रेस घाला, येलो कोड करा आणि सगळ्यांनी तुम्ही त्या दिवशी तुम्ही सगळे आम्हाला पाठवा। त्यामुळे काय होईल, आपली देशाची अखंडता ही राखली जाईल। आणि त्यामुळे सर्वांना मी विनंती करते हात जोडून, नाटाजीने केली पण मी करते, सोसायटीमध्ये जाऊन आपण हा प्रचार केला पाहिजे। आपले उमेदवार काम केलेले अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि आज आपण त्यांना निवडून देणं म्हणजे काळाची पण गरज आहे आणि देशाचीही गरज आहे। एक एक मणीची माळ मोत्यांची मिळून आपण मोदीजींना देणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे दुसरे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज रात्रंदिवस या महाराष्ट्रात कष्ट करत आहे, उन्हातान्हात फिरत आहे। कशासाठी तर देशाची अखंडता राहून मोदीजींना आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे। आपण थोडी त्या दिवशी कळ सोसूया, जर 10 वाजेपर्यंत आपलं मतदान 50% जर निघालं तर मला वाटतं पुढे दुपारनंतर आपल्याला काही त्याची आवश्यकता भासणार नाही। सर्व कार्यकर्त्यांना पण विनंती आहे की आपण पहिली सकाळ आपलं मतदान करा। आता आपण काय करतो, पहिली जाऊ संपूर्ण महायुतीची आणि या महायुतीच्या बैठकीमध्ये आपले शिवसेनेचे नेते
आणि या शहरामध्ये त्यांनी 4 वर्ष आयुक्त म्हणून कमिशनर म्हणून काम केलं ते आपले विजय नाहटा साहेब. त्याचप्रमाणे सिडकोचे माजी संचालक नामदेवजी भगत साहेब आणि जिल्हा अध्यक्ष. त्याचप्रमाणे आपले आवाज स्टुडिओ पंकज विनंसी की रिपोर्ट नवी मुंबई.